एक छोटंसं खेडेगाव आणि त्या खेडेगावामध्ये अनुष्का सारख्या 9वी शिकणाऱ्या मुलीला तिचे आई वडील जे स्वतः अशिक्षित आहेत पण मुलीची स्वप्न जोपासली पाहिजेत व तिला या क्षेत्रामध्ये कसं पुढे नेता येईल हे त्यांचं जिवंत उदाहरण आहे। जगाच्या पातळीवरती मुली आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीयेत। नमस्कार, मी प्रतिमा शिंदे, धैर्य सिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अनुष्काताई बाबूलाल वाजे ताईंसाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवायचे जाचीच्या राणीसाठी। आलाऊ सरला विनंती आहे, घोडीवरती जी मुलगी बसली आहे उत्सव कमिटीच्या वतीने त्या मुलीचं या ठिकाणी सन्मान करायचा आहे। पुणे जिल्हा यामध्ये मावळ तालुका हा आपल्या सर्वांचा परिचयाचा आहे, पण मावळ तालुक्यामध्ये पुसाने हे एक छोटंसं गाव आहे जे डोंगर पाड्यामध्ये वसलेलं आहे आणि याच गावामध्ये अनुष्का नावाची इयत्ता 9वी मध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी आहे जिच्यामध्ये एक वेगळं कौशल्य आहे। सैराट सारख्या मूवी मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल आर्ची जी आपल्या परिचयाची आहे ती 10वीतच होती, कदाचित अनुष्का ही आता 10वीत जाईल, परंतु आमच्या पाहण्यामध्ये पहिल्यांदाच कुणीतरी मुलगी तीही इयत्ता 9वी मध्ये पण तिने जो हा कलागुण जोपासलेला आहे तो चक्क वेगळा आहे। तो कोणता आहे आणि त्याच्यामध्ये काय असं वैशिष्ट्य आहे आपण जाणून घेऊया तिच्याकडे आहे। अनुष्का, सर्वात प्रथम मला तुझं पूर्ण नाव, तुझ्या शिक्षणाविषयी आणि गावाबद्दल माहिती सांग। माझे नाव अनुष्का बाबूलाल वाजे, मी इयत्ता 9वी मध्ये न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड या शाळेत शिकत आहे। अनुष्का, या क्षेत्राकडे तुझं आकर्षण कशामुळे निर्माण झालं आणि याच्यामध्ये तुला कुणाकुणाचं सहकार्य मिळालं? वडिलांमुळे आकर्षण झालं आणि गावातली लोकांनी सहकार्य केले। यावड आहे का घोडस्वारीची किंवा त्यांनी यापूर्वी कधी केली आहे का घोडस्वारी? हो, केली आहे, त्यांना बैलगाडा शर्यत आवडते। वयाच्या कितव्या वर्षापासून तू ही घोडस्वारी चालू केली आहेस आणि हे करत असताना एक मुलगी म्हणून तुला कधी कुणाकडून विरोध झालाय का? म्हणजे घरातले असतील, आपण भावकी म्हणतो किंवा गावातले म्हणतो नाही का, बऱ्याच वेळा जेव्हा पॅरेंट्सला आवड असते पण कुणीतरी असतं की जे नकार देतात की मुलीने हे करू नये, असं कधी अनुभवायला मिळाले का तुला? मी इयत्ता 5वी पासून घोडीवर बसते। थोडासा शिक्षणावरती परिणाम होईल म्हणून नाही म्हणत होते ते, पण वडिलांच्या सपोर्टमुळे मी नाही ऐकलं त्यांचं। जगाच्या पातळीवरती मुली आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीयेत। अनुष्काला सर्वांच्या समोर आणण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की अशाही छोट्या छोट्या गावातून भरपूर अशा मुलं आहेत ज्यांच्याकडे वेगवेगळे कला कौशल्य आहे आणि ते सर्वांसमोर आणण्याचं काम धैर्य सिद्धीच्या मार्फत आम्ही करत आहोत। अनुष्काचा हा प्रवास कसा सुरू झाला, यात तिला कुणाकुणाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, शिवाय तिची स्वतःची स्वप्न याबद्दल जाणून घेऊया आपण पुढील भागामध्ये।